मित्रांनो, आज बनवलाय खरडा पाव. पण हा खरडा पाव आहे ना, हा बेसनचा नाही किंवा बटाट्यापासूनही बनवलेला नाही आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की रेसिपी काय आहे ती कळेल आणि खूप आवडेल. तर चला आपण कृतीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे. बघा, मस्त असा पाऊस पडतोय आणि पाऊस पडल्यानंतर घरी असं चटपटीत काहीतरी खावंसं वाटतं. तर आज मी अगदी कमी साहित्यामध्ये पण झटपट आणि खाण्यासाठी अतिशय चविष्ट असं बनवते आहे. तर इकडे घेतली आहे मी कोथिंबीर, लसूण घेतली आहे, हिरव्या मिरच्या घेतल्यात, 6 अंडी घेतली आहेत. आजचा जो पदार्थ बनवते तो अंड्यापासून बनवते. त्याच्यानंतर जिरं घेतलं आहे बघा, इथे घेतले सफेद तीळ आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर अगोदर आपण आहे ना, हिरवा मसाला आहे तो अगोदर आपण गरम करून घेऊया. गॅसवरती बघा भिड्याचा तवा ठेवलेला आहे. आपण ज्या मिरच्या घेतल्यात त्या मिरच्या मस्त अशा भाजून घेऊया. मंडळी, मी मिरच्या तव्यावर टाकल्यात म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल मी आज बनवते खरडा. खरडा म्हटलं ना तर 2 प्रकारे बनला जातो. एक आपण मिरची भाजून बनवतो आणि एक नुसतंच आपण जो वाटून घेतो, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर. तर त्या एक तो खरडा आणि आपण ज्यावेळेस मिरच्या भाजून घेतो ना तेव्हा त्या खरड्याला चव अप्रतिम येते आणि झणझणीत म्हणाल ना तर असा खूप छान लागतो. मिरच्या आणि आपला हा मसाला असा भाजून घेतल्यानंतर ना रेसिपीची चव वाढते आणि मेन म्हणजे आहे ना, पोटाला त्याचा त्रास होत नाही. ज्यावेळेस आपण कच्चा खरडा बनवतो ना त्यावेळेस त्याचा पोटाला त्रास होतो. तर असं भाजून घेतल्यानंतर पोटाला त्रास होत नाही, म्हणजे कमी होतो. पण ज्यांना खरंच झणझणीत खाण्याची आवड आहे ना त्यांनी नक्की करून बघा. मिरच्या बघा आपल्या तव्यावरती हलक्या हलक्या भाजत चाललेल्या आहेत. आता इथे आपण तेलाचा अजिबात वापर केलेला नाहीये. आता आपण लसूण ह्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया. पाऊस पडायला लागला ना की आपल्याला चटपटीत खावंसं वाटतं. त्यावेळेस आपल्या घरात हमखास कांदा भाजी बनवली जाते. त्यात कांदा भाजी न बनवता एक छानसा पदार्थ मुलांना आवडेल असा बनवूया. आपली मिरची आणि लसूण बघा छान भाजत आली आहे. सफेद तीळ जे घेतले ते सफेद तीळ टाकून घेते. त्याच्यानंतर जिरं टाकते आणि लगेचच आपण गॅस बंद करायचा आहे, कारण तवा आपला असा छान तापलेला आहे. तुम्हाला आवाज येतच असेल. म्हणजे आपला मसाला आहे तो करपणार नाही, आपले तीळ किंवा जिरं करपणार नाही, पण अगदी खरपूस असं मस्त भाजलं जाईल. मग आपला तवा किती छान तापलाय की तीळ मस्त असे दणकून उडत आहेत. आता हे आपण आहे ना गरम गरमच काढून घेऊया आणि लगेच वाटून घेऊया. तुम्हाला दिसत असेल बघा किती छान असं सगळं आपला मसाला आहे, म्हणजे खरडाचा मसाला आहे तो मस्त असा भाजला गेलाय. खमंग सुगंध. आता हे काढून घेते बघा. तर आपण हा खरडा आहे ना तो खरडून घेऊया. त्याचबरोबर आहे ना चवीनुसार जे मीठ घेतले त्याच्यामध्ये टाकून घेऊया. खरडा म्हटलं ना की तो असा तव्यावर खरडला जातो, पण आपलं सामग्री जास्त आहे त्याच्यामुळे मी मस्त असं खलबत्त्यामध्ये कुटून घेते. मग आपलं असं मस्त बारीक झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया. बघा आपलं छान असं खरडून झालेलं आहे. तर बघा आजची आपली डिश आहे अंड्याची. तर आपलं आजचं फायनल साहित्य आहे कोथिंबीर आहे, अर्धा कापून घेतलेला कांदा आहे, थोडीशी चटपटीत होण्यासाठी हिरवी मिरची घेतली आहे. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. इकडे घेतला आहे चाट मसाला, थोडीशी काळी मिरी आणि चवीनुसार पण कमी मीठ, कारण आपण इकडे आपला खरडासुद्धा तयार आहे. खरड्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला हे सगळं करण्यासाठी आहे ना, ह्या सगळ्यासाठी आपल्याला एक मिक्सिंग बाउल लागणार आहे.
तर मिक्सिंग बाउल घेतला आहे, सुरी घेते आणि अगोदर आहे ना आपण अंडी जी बॉईल करून घेतली ती कट करून घेऊया. आता इथे मी अंड्यातला पिवळा भाग आहे तो काढत नाही आहे. आता जो आपण कांदा घेतला आहे तो कांदा टाकून घेऊया. हिरवी मिरची, काळी मिरी, चाट मसाला सुद्धा आपल्या शलाका ऑल इन वन आपल्या घरगुती मसाल्याचाच आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, कोथिंबीर, आणि आजच्या डिशचा आपला हिरो म्हणजे खरडा, तो खरडा सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. खरडा म्हटलं ना की तो असा जाडसर असा दाताखाली आला पाहिजे. तर बघा मी एवढा खरडा घेते आणि आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. आपल्याला बघा हे सगळं असं आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता खरडा म्हटलं की आपण तो छान असा भाजून घेतलेला आहे, त्याच्यामुळं कच्चं असं काहीच नाहीये. इथे बघा मी बटाट्याचा वापर केलेला नाहीये. इथे आपण अंड्याचा पिवळा बलक असतो त्याचा वापर केलाय. ती व्यवस्थित अशी आहे ना आपली बाइंडिंग तयार होईल. आपलं बघा हे सगळं असं मिक्स झालेलं आहे. आता आहे ना आपण टिक्की करणार आहोत त्याची. मग अंड्याचा पिवळा बलक जो आहे ना तो ह्याची बाइंडिंग करून आणणार आहे. बघा असा छान आपली टिक्की तयार झाली आहे. मी जास्त अंडी बारीक केलेली नाही आहेत, कारण खाताना आहे ना मुलांना अशी लागली पण पाहिजेत की ही अंडी आहेत. आपल्या बघा 6 टिक्या तयार करून झालेल्या आहेत. तुम्हाला जर ह्या फ्राय करायच्या नसतील, शॅलो फ्राय करायच्या नसतील तरी नाही केल्यात तरी चालतील. आपण असंही वापरू शकतो, कारण साहित्य म्हणाल तर आपलं अंड शिजलेलं आहे, खरडा जो आपण करून घेतला आहे तोही भाजून घेतलेला आहे. त्याच्यामुळं मी हलक्याशा आहे ना फ्राय करून घेणार आहे. आपण मिरच्या भाजून घेतल्या होत्या त्याच तव्यावरती तेल टाकते. तेल असं मस्त तापून द्यायचे. टिक्की आपण ज्यावेळेस फ्राय करणार आहोत ना हलक्या हाताने ठेवून द्यायचे, कारण आपण याच्यामध्ये बाइंडिंगसाठी बटाटा सुद्धा वापरलेला नाहीये. मुलांना ज्यावेळेस आपण असं काय बनवून देतो ना त्यावेळेस मुलं फार आवडीने खातात. मी इथे भिड्याच्या तव्याचा वापर करते. आता एक एक टिक्की आहे ना आपण पलटी करून घेऊया. इथे फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपण इथे बाइंडिंगसाठी काही वापरलेलं नाहीये, त्याच्यामुळे टिक्की अगदी तुटण्याची शक्यता असते. म्हणून अगदी सावकाशपणे आपल्याला पलटी करायची. आपली टिक्की फ्राय होते ना तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. इकडे बघा मी पाव घेतलेत, लादी पाव घेतलेले आहेत. आता लादी पाव आहे तो आपल्याला व्यवस्थित मधून कट करून घ्यायचे. अगदी व्यवस्थित कट करून घेतलाय. आपण जो खरडा करून घेतलाय तो खरडा असा छान लावून घेऊया. असेच आहे ना आपण सगळे पाव कट करून घेऊया आणि सगळ्या पावांमध्ये आहे ना
खरडा लावून घेऊया. सगळ्या पावांमध्ये बघा असा मस्त खरडा लावून घेतलेला आहे. आता जी आपण टिक्की तयार केली आहे ना, ती एक एक टिक्की काढून घेऊया. बघा आपली टिक्की सुद्धा अशी छान झाली आहे. टिक्की आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. दोन्ही बाजूनी बघा असं मस्त टिक्की फ्राय झाली आहे. आपला तवा बघा छान तापलेला आहे आणि आपण अगोदर तेल होतं आणि थोडासा खरडा, थोडी कोथिंबीर टाकून असं मस्त बटरला सगळीकडे पसरवून घेऊया. आणि आत्ता जे आपण टिक्कीला लावून पावामध्ये टिक्की टाकून तयार केले ते असे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. मस्त बघा आपल्याला असं दोन्ही बाजूनी पावाला गरम करून घ्यायचे. दुसऱ्या बाजूनी घेऊया. तर बघा आपले हे 4 पाव आहेत ते असे मस्त झालेले, काढून घेऊया. आता बघा आपली टिक्की सुद्धा आपण फ्राय करून घेतली आहे आणि आपण पाव सुद्धा बघा मस्त असे फ्राय करून घेतले. आपला बघा खरडा पाव तयार आहे. वरून आहे ना अशी गरम गरम मीठ लावून तळलेली मिरची. हा एक नंबर वेद बघा मंडळी. ह्याच्यावरती तुम्ही चीज सुद्धा टाकू शकता, पण आपण मुलांना देत नाही अंड्यावरती वगैरे. तर किंवा ह्याच्यावरती थोडीशी जर बारीक शेव टाकली तर त्याची चव अगदी अप्रतिम लागते. तर मंडळी आज बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा. आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. आणि हो, चॅनलवर जर कोण नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या. भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू. आता आहे ना आपल्याला लेग खाऊन दाखवणार आहे कसं झालंय. एक नंबर झाले. कांद्याचा कच्चा पण आहे ना दाताखाली कुडूम असं मस्त लागतोय. आणि लहान मुलांना जास्त तिखटही नको, पण काहीतरी चटपट जसं बर्गर टाईप, त्यासाठी हा बेस्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. एक नंबर झाले. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे. तर तुम्ही एन्जॉय करा, मीही एन्जॉय करते खाऊन. आणि थँक्यू. आणि नेक्स्ट रेसिपीमध्ये भेटूया.